ओझर पोलीस ठाण्यातील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी श्री हरिकृष्ण बाबूजी साहू HAL सुपरवायझर हे त्यांचे कुटुंबियांसमवेत बाहेर गेले असता 8 मार्चला रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा 2,01,000 रुपयांचा मुद्देमाल तसेच घराच्या बाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती बलेनो कार असा एकूण 5,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला। घरफोडी करून चोरट्यांनी हा ऐवज चोरून नेलाय। दरम्यान याबाबत ओझर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नंबर 62/2028 भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। वरील गुन्ह्याची समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील चोरीला गेलेली कार सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सटाणा ते मालेगाव रोड परिसरात तसेच उंबर्दे गाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बलेनो कारचा पाठलाग करून 4 सराईत आरोपींना अटक केली आहे। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता 4 आरोपींनी घरफोडी करून चोरी केल्याचं स्पष्ट झालंय। त्यांच्या कब्जातून चोरी गेलेली मारुती बलेनो कार क्रमांक MH15 FN 2004 तसेच 2 घड्याळ, रोख रक्कम असा एकूण 6,32,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर पुढील तपास कामी ओझर पोलीस ठाण्यात त्यांना हजर करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।